नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर. आपण आहे आता दीव दमण म्हणजेच दीव दमण केंद्रशासित प्रदेशातल्या ह्या दीवच्या या ट्रिपवरती आलेलो आहे. आपण आज सोमनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढं आहे ना दीवमध्ये आलो आहे. आणि दीवमध्ये कुठं आहे माहिती का मंडळी, इथं आहे ना खूप विशेष आहे बघा. हे तरचा हे बघा हे काय तुम्हाला जरा वाटते का काय, श्री गंगेश्वर टेम्पल म्हणून इथं बरं का. गंगेश्वर म्हणजे खूप महत्त्व आहे ह्या पिंडीवरती ना. स्वतः फक्त नाही का समुद्राचं पाणी डायरेक्ट जलाभिषेक करतं असा पॉईंट आहे इथं. चला पुढे गेलो तुम्हाला दाखवतो. तो पण ते समोर पाहून घ्या. समोर पहा, हे बघा समुद्र पहा. येस, इथं कबूतर आहेत. आणि चला आता आतमध्ये जाऊया. अच्छा, लाईन आहे क्या? ओके ओके. हे बघा तिकडं शिवलिंग आहे बरं का. ते बघा आता ओटी आहे बरं का. पण भरती ज्यावेळेस येते त्यावेळेस ना बहुतेक आपल्याला पाहायला भेटेल. चला तरी समोर गेल्यानंतर आपण तुम्हाला दाखवतो परत. मंडळी इथून आहे ना गंगेश्वर महादेवचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला इथून खाली जायचं आहे. हे बघा हे आहे गंगेश्वर महादेव. हे 5 पिंडी आहे तिथं. या कोणाच्या आहेत माहिती का? 5 पांडवांच्या 5 पिंडी आहे तिथं. हे बघा. आणि इथून आहे ना डायरेक्ट आहे ना, हे बघा समुद्र आहे इथं आहे का. इथून आहे ना डायरेक्ट पाणी आतमध्ये येतं. आता ओटीचं टायमिंग आहे म्हणून आता येणार नाही, पण तो भरतीच्या वेळेस डायरेक्ट येतं ना इथं जलाभिषेक होतो बघा. हे पहा झालं बा दर्शन आपलं. म्हणलं लई लाईन होती, लांब होतं का नाही काय माहिती, पण जरा गेलो उलट्या दिशेने. कारण काय लांब जायचं आपल्याला लवकर. म्हटलं थोडंसं अपोजिट साईडनी रॉंग साईडनी एंट्री मारली. दर्शन झालं, छान झालं. चला एवढ्या जवळ समुद्र आहे इथं मंडळी. याचं पाणी ना डायरेक्ट असं आलं ना इथून. हे बघा असं डायरेक्ट इथं जलाभिषेक. आणि हे बघा इथं महाराजांचा गंगेश्वर महाराजांचा साप दिसतोय बघा तिथे. आणि ही लाईन बघा इकडे एवढी. आता गंगेश्वर महादेवांचं दर्शन सुंदर झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर आता त्याला शेअर करा, लाईक पण करा, दर्शन पण घ्या तुम्ही. काय फक्त लाईक करून नाही जमायचं, दर्शन पण करा. हे बघा पाठीमागं असा समुद्र मस्तपैकी. हां, आणि सुंदर झालेले पांडवकालीन हे पांडवांनी त्या अज्ञात काळामध्ये अज्ञातवासामध्ये इथं मुक्काम केलेला आहे. आणि यांनीच इथं ही पिंड तयार केलेली आहे. त्या 5 पांडवांच्या 5 पिंडी इथं. आणि एवढी मोठी लाईन इथं. आता ही लाईन